राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती गंभीर असल्याचं शरद पवार म्हणाले। महाराष्ट्रामधील 73% भाग हा दुष्काळाच्या छायेमध्ये असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं। तर विरोधक नकारात्मक मानसिकतेमध्ये गेलेला असून राज्य सरकार दुष्काळाबाबत गंभीरपणे पाहत आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। पावसाची स्थिती गंभीर आहे। एकंदर क्षेत्र जर बघितलं तर 73% महाराष्ट्र आता दुष्काळाच्या छायेत आहे। संभाजीनगर इथल्या धरणामध्ये 10% पाणी आहे आणि कोकणामध्ये 11 धरणं आहेत, तिथं 29% पाणी आहे। त्यातल्या त्यात मोठी धरणं जी महाराष्ट्रात आहेत, उदाहरणार्थ उजनी, इथं उपयुक्त जल साठा 0 आहे। मांजरा 0.34%, म्हणजे अर्धा टक्का सुद्धा नाही। मला असं वाटतं की शरद पवार साहेब असतील किंवा विरोधी पक्ष असेल, हा एका नकारात्मक मानसिकतेत गेलेला आहे। याचं कारण या दुष्काळामध्ये इलेक्शन असून देखील टँकरच्या व्यवस्था असतील, इतर पाणी सोडण्याच्या व्यवस्था असतील, वॉटर मॅनेजमेंट असेल, या सगळ्या गोष्टी नीट प्रशासनाने केल्या आहेत। स्वतः मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या काल या संदर्भातली बैठक घेतलेली आहे। त्यामुळे पूर्ण गंभीरतेनं सरकार याच्याकडे लक्ष देत आहे। दुष्काळासारख्या गोष्टीवर राजकारण करणं मला असं वाटतं पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्याला तरी ते शोभत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।